ठाकरेंचे 4 आमदार आणि 3 खासदार शिंदेंच्या शिवसेनेत येणार। रत्नागिरीतले माजी आमदार शिवसेनेत असल्याचं सामंतांनी सांगितलं। सामंतांनी पक्षप्रवेशाचा कार्यक्रम थेट आता सांगून दिलाय। माझा दावा खोटा ठरून दाखवावा असं थेट चॅलेंज देखील सामंतांनी केलं। उदय सामंतांचं आता ठाकरेंच्या शिवसेनेला आव्हान असल्याचं कळतं। माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली उद्यापासूनच रत्नागिरीपासून उबाठाला खिंडारा पडायला सुरुवात होते आणि त्याचा पहिला ट्रेलर उद्या तुम्ही रत्नागिरीमध्ये बघाल। मी जे काल सांगितलं की 4 उबाठाचे आमदार, 5 काँग्रेसचे आमदार, 3 उबाठाचे खासदार, 10 माजी आमदार आणि असंख्य जिल्हा प्रमुख हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये सामील होत आहेत। पहिला टप्पा सांगतो तो त्यांनी मला खोडून दाखवावा। उद्या रत्नागिरीमध्ये पहिला पक्षप्रवेश आहे। त्याच्यानंतर रत्नागिरीचे काही माजी आमदार हे उबाठा सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। नंतर मी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर मार्गे सांगलीमध्ये येणार आहे, सांगलीतनं साताऱ्यात येणार आहे, साताऱ्यातनं पुण्यात येणार आहे। हा पहिला टप्पा आहे आणि माझं त्यांना आव्हान आहे की जे माझ्या नावाची बदनामी करण्याचा प्रयत्न करतायत त्यांनी हे पदाधिकारी आमच्याकडे म्हणजे शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये येण्यापासून रोखून दाखवावे। एवढी मानसिकता यांना हे विटलेले आहेत। त्याच्यामुळे या विटलेल्या लोकांना कोणाच्या तरी नावाचा आधार लागतो आणि आता सगळंच संपलेलं आहे। त्याच्यामुळे नवीन ब्रेकिंग काय द्यायची ती काल मी तुम्हाला दिली आणि मी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ही तुम्हाला 3 महिन्यामध्ये साबित करून दाखवतो की एवढे सगळेच्या सगळे जेवढी मी नावं दिलेली नाहीत पण जो आकडा दिलेला आहे तो उद्यापासून आपण बघाल। तुम्हाला दररोज एक ब्रेकिंग मिळेल। उबाटा फुटलेले असं काय ज्यांनी आपल्याला विकायला ठेवलेलं आहे ते गिराईक आलं की विकले जातात। त्यामध्ये आम्हाला फार त्यांची काळजी करायचं काय कारण नाही। असे आले किती गेले किती आम्ही अनेक वर्षापासून पाहतोय तरी शिवसेना वाढत चाललेली आहे। त्यामुळे आणि उदय सामंतांसारखे किंवा सध्याच्या राजकारणातले ह्या गद्दारी आणि बेईमानीला खतपाणी घालणारे राज्यकर्ते जोपर्यंत आहेत तोपर्यंत ही खरेदी विक्री असेच चालू राहणार आहे। उदय सामंतांनी ठाकरेंच्या शिवसेनेला चॅलेंज केल्यानंतर आता घडामोडींना वेग आलाय। मी सुशांत सावंतकडे जाणार आहे। सुशांत, महत्वाच्या घडामोडी घडतायत। खरं तर उदय सामंतांनी हा इशारा दिला आणि त्यानंतर आता ठाकरेंच्या या मेळाव्याला काही आमदार आणि खासदार अनुपस्थित होते। काय या घडामोडी संदर्भात सविस्तर माहिती? अगदी बरोबर आहे, कारण आपण जर बघितलं असेल तर काल ठाकरेंचा आणि एकनाथ शिंदेचा मेळावा झाला। मात्र ठाकरेंच्या मेळाव्याला त्यांचे खासदार आणि काही माजी आमदार जे आहेत ते गैरहजर राहिले होते। आधीच बघितलं असेल तर उदय सामंत यांनी सांगितलं की उद्धव ठाकरे यांचे काही खासदार आणि काही आमदार जे आहेत ते आमच्या पक्षात प्रवेश करतील। त्यानंतर कालच्या मेळाव्याला या खासदारांनी दांडी मारली। यामध्ये आपण जर बघितलं असेल तर संजय देशमुख असतील यवतमाळ वाशिमचे खासदार, नागेश पाटील आष्टीकर हिंगोलीचे खासदार आहेत, बंडू जाधव, ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील या 5 आमदार खासदारांनी तर दांडी मारली। त्यानंतर आमदारांमध्ये दिलीप सोपर बार्शीचे, बाबाजी काळे आणि राहुल पाटील यांनी जे आहे ते आमदारांनी दांडी मारली। त्या व्यतिरिक्त माजी आमदार राजन साळवी आणि वैभव नाईक हे देखील कालच्या खरं तर सभेला आले नाहीत। त्यामुळे आता उलटसुलटची चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे, कारण राजन साळवी मागील काही दिवसांपासून भाजपच्या संपर्कात आहेत अशी चर्चा सुरू आहे आणि ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील असं म्हटलं जात आहे। तर त्या दृष्टिकोनातूनच ही बातमी महत्वाची म्हणता येईल, कारण हे खासदार काल एवढी भव्य दिव्य सभा असूनही का आले नाहीत याची आता चर्चा रंगली। नक्कीच सुशांत, या संदर्भात आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। खासदार आणि आमदारांच्या अनुपस्थितीमुळे आता चर्चांना उधाण आलेलं आहे। उदय सामंत यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला थेट चॅलेंज केल्यानंतर आता या घडामोडींना वेग आलेला आहे। ठाकरेंच्या मेळाव्याला काही आमदार आणि खासदार देखील अनुपस्थित होते आणि त्यामुळे उदय सामंत यांच्या वक्तव्याला आता कुठंतरी गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे का, अशा प्रकारची देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे।